न्यायपालिका हरकतीत आलेली आहे। विनाकारण अट्टास करू नका। एकंदरीतच 1956 ची प्रसिद्धीची आणि 2013ची मूल्यांकनाची पायमल्ली झालेली नाही असं अपवादाचं असण्याची शक्यता आहे। तर जे काय आहे ते पत्रात पाडून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं, मुंडे महाजन असताना काय घडलं आणि गडकरी फडणवीस आहेत तर काय बिघडलं। तर ह्या घडल्या बिघडल्याच्या प्रक्रियेमध्ये असंच लटकत राहण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारा आणि फरकासाठी परत राजपत्राच्या तारखेपासून व्याजासकट लवाद असेल किंवा न्यायालयीन प्रक्रिया असेल त्याला सामोरे जा। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत। गेली 44 महिन्याहून अधिक काल सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवरती बारीक सारीक हालचालींवरती लक्ष ठेवून आहे। सर्व शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक, एकंदरीतच 7 बाराधारकांना विनंती आहे की 1951 ते 1953 कॉलोनियल युगानंतरचा इराणचा कालखंड पहा। त्याच्या अगोदर नंतर एकंदरीतच हंगामी, स्वयंघोषित किंवा प्रायोजित शेतकरी नेते असतील, कायदेपंडित असतील किंवा पत्रकार असतील, तर यांच्यामुळे निश्चितच आज जी परिस्थिती इस्रायलच्या कटकारस्थानामुळे अमेरिका आणि इराणवरती ओढवलेली आहे, सेम अगदी डिक्टू परिस्थिती शेतकरी, भूमिपुत्र, जमीन मालक, एकंदरीतच 7 बाराधारक हा भूसंपादनामध्ये बरबटला गेलेला आहे। लगोलग भ्रष्टाचाराची फार मोठी पार्श्वभूमी आहे। सगळा जो काही नंगानाच आहे तर त्याचा पर्दाफाश इथंच केला जाईल, याबद्दल कसलीही मनात शंका नसावी। नाखुशीने स्वीकारा आणि तमाशा